नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत। पुढील 5 दिवसांमध्ये यामध्ये गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, वर्धा, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। ठिकठिकाणी तुम्हाला वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह तुम्हाला पाऊस असेल। त्याचबरोबर बघितलं तर कोल्हापूरचा डोंगराळ भाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे। विजेच्या कडकडाट तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी लातूर असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, बीड, पुणे, अहिल्यानगर, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला विजेच्या गडगडाटासह या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला उष्ण वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। दमट वातावरण पाहायला मिळणार आहे। उन्हाचा चटका तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर 17 एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता, ज्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर नांदेड असेल, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस, त्याचबरोबर गारपिटीची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळणार आहे। त्यानंतर बघितलं 18 एप्रिल रोजी कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नाही, पण तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळणार आहे। ज्यामध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, त्याचबरोबर नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळणार आहे। दमट वातावरण पाहायला मिळणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल, कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे। फक्त तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळेल। त्यानंतर 19 एप्रिल रोजी नांदेड असेल, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उष्णता पाहायला मिळणार आहे। उष्ण वारे वाहताना या ठिकाणी मिळणार आहे। उन्हाचा चटका तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्याचबरोबर 20 तारखेला सुद्धा संपूर्ण हवामान कोरडे असेल, पण उन्हाचा चटका तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जे आहेत या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेले, ज्यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका जास्त पाहायला मिळणार आहे। इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण हवामान कोरडे असेल। त्यानंतर बघितलं तर 21 एप्रिल रोजी बघितलं तर जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला उन्हाचा चटका पाहायला मिळेल। त्याचबरोबर वातावरणामध्ये बदल होऊन या ठिकाणी पावसाची सुद्धा वातावरण निर्माण होईल, ज्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला पावसासंदर्भात पोषक असं वातावरण या ठिकाणी तयार होणार आहे आणि ठिकठिकाणी तुम्हाला विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये असणार आहे। तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल। तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी 17 एप्रिल, 18 एप्रिल, 19 एप्रिल, 20 एप्रिल आणि 21 एप्रिल रोजीचा हा हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।